वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मागील काही दिवसांपासून सुरू आहे। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सर्वच उमेदवारांनी त्यांचा प्रचाराचा नारळ आज फोडलेला आहे। त्यांच्या प्रचाराचा आज श्रीगणेशा झालेला आहे। आज आपण वालीव येथील वाल्वादेवी मंदिरात उपस्थित आहोत। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व उमेदवार बहुजन विकास आघाडीचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांची नेमकी तयारी कशा पद्धतीने सुरू आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर नमस्कार, शहराच्या विकासासाठी कसं नियोजन असणार आहे? पहिल्यांदा तर तुमच्या पत्रकार बंधूंचा मी आभार व्यक्त करतोय की तुम्ही आज आमची जे प्रचार नारळ वाहण्याचा कार्यक्रम होता त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात। शहराचा विकास आता तुम्हाला बघितलं असेल, रील आणि रिअल तुम्ही बघितलं असेल। आता गेल्या 35 वर्षात काय केलं, 35 वर्षात काय केलं, तुम्ही जिथे रस्त्यावरती उभे आहेत ते रस्ते 35 वर्षापूर्वीच झालेले होते। जे तुम्ही हात आणि पाय धुतात आहेत, पाणी वापरतात, तेही 35 वर्षापूर्वीच झालेलं होतं। तर विकास काय असतो तो दिसतोय। आता काही लोक जाऊन बोलतात अरे प्रफुल्ल पाटील आणि मनसे आज उत्तर भारताच्या विरोधात ते पक्ष एकत्र झालेत। जेव्हा आमचे राजसाहेब नेहमी बोलतात जे चांगलं काम करतील त्यांच्या बरोबर राहा। तुम्ही पाहिलं असेल खासदारकीला बीजेपीच्या जोडीलाही होते, शिवसेनेच्या जोडीला होते। आज तर साहेबांनी एवढं मोठं मन ठेवलेलं आहे की बहुजन विकास आघाडी इथे वसई विरार मध्ये काम करते आणि मला त्यांनी कम्प्लिटली आदेश दिला की तुम्ही त्याचा सिम्बॉल घेऊनही उभं राहिलं तरीही चालेल, कारण ते चांगले काम करणार आहे। चांगल्या काम करणाऱ्या लोकांबरोबर आम्ही सर्व आहेत आणि आम्ही सर्वच उमेदवार त्यांच्या बहुजन विकास आघाडी या पक्षातर्फे शिटी या चिन्हावरती निवडणूक लढणार आहेत आणि मला पूर्ण 100% खात्री आहे की इकडचा महापौर हा बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षांचाच असेल। सर कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीत उतरणार आहे? ते पहिले कामं केले तेच मुद्दे घेऊन चालणार आहेत आम्ही नक्कीच जिंकणार आम्ही। आवाज महिला सक्षमीकरणासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? महिलांना स्वतःच्या हक्कासाठी लढण्यास आणि निर्णय घेण्यासाठी मी प्रोत्साहित करणार आहे। अशा अनेक महिला आहेत ज्यांना शासनाच्या विविध योजनांची माहित नाही। त्या महिलांना एकत्रित करून त्यांच्या घरोदारी फिरून त्या महिलांना मी या योजनांचा लाभ कसा मिळेल त्याच्यात भर देणार आहे आणि महिला बचत गटाच्या मार्फत महिलांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल याच्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे। राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महिलांचा पुढाकार कसा वाढेल त्याच्यासाठी मी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांना जागरूक करणार आहे। कोणते मुद्दे घेऊन उतरणार तुम्ही? आम्ही लोकांपर्यंत घरोघरी जाऊन पक्षाच्या कार्याबद्दल त्यांच्या मनात जनजागृती निर्माण करणार आणि त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, रोड, लाईट, पाणी यांचे जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आणि आपले बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरजी आप्पाजी त्यांचा आपल्याला साथ म्हणजे लोकांचा विकास। क्या कहोगे, कैसी तैयारियां शुरू है? तैयारी हम लोग काम करने के लिए आए हैं, काम करेंगे। हम लोग रेल पे नहीं ध्यान देंगे, हम काम करेंगे, लोगों को बताएंगे, जीत के आएंगे। काम ऐसा करेंगे, रेल बनाने वाला काम नहीं हमारा रहेगा, हम काम करके दिखाएंगे। एकंदरीत आपण पाहिलं की आणि 20 प्रभागातील जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये या प्रभागांमध्ये विकासाची गंगा कशी वाहते हे पाहण्यासारखं असेल। धन्यवाद। लाईव्ह जागरूक वसई।